श्री स्वामी समर्थ. मीन राशी 6 ते 12 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडवून आणणार आहे? अनेक दिवसांपासून मनात जपलेली एखादी इच्छा या आठवड्यात पूर्ण होण्याचे संकेत आहेत का? नोकरीत नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळेल का? व्यवसायात नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि आर्थिक लाभाचे योग जुळून येतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि प्रेमळ बनेल का? प्रेमसंबंधात विश्वास वाढून नाते अधिक दृढ होईल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? या आठवड्यात नशिबाची साथ कितपत मिळेल आणि कोणते निर्णय तुमच्या भविष्यासाठी लाभदायक ठरतील? चला तर मग जाणून घेऊया मीन राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, आध्यात्मिक प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या संवेदनशील स्वभावासोबतच निर्णयक्षमताही अधिक मजबूत होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे गती घेतील आणि मेहनतीचे समाधानकारक परिणाम दिसू लागतील. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे तर व्यवसायात विस्ताराचे संकेत आहेत. आर्थिक बाबतीत संयम आणि योग्य नियोजन आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम आणि सहकार्य मनाला बळ देईल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल आणि मन अधिक शांत राहील. देवावरील श्रद्धा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर हा आठवडा अनेक शुभ संधी घेऊन येऊ शकतो. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतिकारक ठरू शकतो. कार्यालयात तुमच्या प्रामाणिकपणाची, मेहनतीची आणि जबाबदारीने काम करण्याच्या वृत्तीची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प, नवीन जबाबदारी किंवा नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. सुरुवातीला कामाचा ताण जाणवेल, पण तुमचा अनुभव आणि शांत स्वभाव तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना आकर्षक संधी मिळू शकतात. मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि जुनी थकबाकी वसूल होण्याचे योग आहेत. आयात निर्यात, शिक्षण, वैद्यकीय, कला, सल्लागार सेवा किंवा ऑनलाईन व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. भागीदारीतील व्यवहार पूर्ण पारदर्शकतेने करा. कोणतेही आर्थिक किंवा कायदेशीर कागदपत्र नीट वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे भविष्यात मोठा लाभ मिळू शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी व्यावसायिक बातमी मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल आणि पुढील वाटचाल अधिक सकारात्मक बनेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा हळूहळू सुधारणा घडवून आणणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अडकलेली रक्कम परत मिळू शकते. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्चही वाढू देऊ नका. घरातील आवश्यक कामांसाठी खर्च होईल, पण त्यातून समाधान मिळेल. बचत आणि गुंतवणुकीवर विशेष लक्ष द्या. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर योग्य सल्ला घेऊनच निर्णय घ्या. जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. कर्जाची परतफेड करण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य वाढल्यामुळे भविष्यातील योजनांबाबत आत्मविश्वास निर्माण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन. कौटुंबिक जीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि परस्पर विश्वास वाढेल. घरातील सदस्यांमध्ये आनंदाचं वातावरण राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही मतभेद संवादातून दूर होतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक निर्णयात मिळेल. एकमेकांसोबत अधिक वेळ घालवण्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. मुलांच्या शिक्षणाशी किंवा करिअरशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र कामाच्या व्यापामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येकाच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. या आठवड्यात कुटुंबाचा पाठिंबा तुमच्या यशामागील सर्वात मोठी ताकद ठरेल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा भावनिकदृष्ट्या आनंददायी आणि समाधानकारक ठरेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक विश्वासपूर्ण आणि घट्ट बनेल. मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याची योग्य वेळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. काहीजण विवाह किंवा नात्याच्या पुढील टप्प्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. प्रिय व्यक्तीसोबत एखादा छोटा प्रवास किंवा संस्मरणीय भेट होऊ शकते. जुन्या गैरसमजांवर पडदा पडेल. संशय, अहंकार आणि हट्टीपणा टाळा. विश्वास, प्रेम आणि प्रामाणिकपणा यांच्या आधारावर नाते अधिक सुंदर आणि मजबूत बनेल. आठवड्याच्या शेवटी एखादा आनंदाचा क्षण कायमची आठवण बनू शकतो.
शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा आणि मेहनतीचे फळ मिळवण्याचा आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल, नवीन विषय समजून घेणे अधिक सोपे होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती दिसून येईल. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना अनुकूल बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन करा. मोबाईल आणि सोशल मीडियावर कमी वेळ द्या. नियमित सराव आणि पुनरावृत्तीवर भर द्या. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक मजबूत होईल. अभ्यासातील सातत्यच या आठवड्यात तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र सततची धावपळ आणि मानसिक ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे आवश्यक राहील. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. बाहेरील तेलकट पदार्थ कमी खा. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा लाभ होईल. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो, त्यामुळे वेळेवर जेवण करा. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक वाटल्यास वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या. नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचारांमुळे संपूर्ण आठवडा ऊर्जा, उत्साह आणि मानसिक शांततेने भरलेला राहील. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि ओम नमो नारायणाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना पिवळे धान्य, केळी किंवा अन्नदान करा. मासे किंवा पक्ष्यांना अन्न घालणेही शुभ ठरेल. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि कार्यसिद्धीचा लाभ मिळेल. एकूण मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर प्रगती साधण्याचा आहे. करिअरमध्ये नवीन संधी आणि जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात विस्ताराची शक्यता आहे आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील प्रेम, जोडीदाराचे सहकार्य आणि मित्रांची साथ यामुळे मानसिक समाधान लाभेल. विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यासाचे चांगले परिणाम दिसतील. आरोग्याच्या बाबतीत नियमित जीवनशैली आणि संतुलित आहार महत्त्वाचा ठरेल. या आठवड्यात घेतलेले विचारपूर्वक निर्णय पुढील काळात मोठे यश मिळवून देऊ शकतात. देवावरील श्रद्धा, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा आठवडा तुमच्या आयुष्यात यश, समाधान आणि आनंदाची नवी पहाट घेऊन येणारा ठरू शकतो. धन्यवाद.